माणूस अजून पसरलाय का? उठा. अहो दिसायलाय माथ्यावर आणि अजून झोपल्यात होय तुम्ही? काय करायचं काय मग उठून लवकर? काय करायचं? तुम्ही रात्री काय सांगितलं मी तुम्हाला? काय सांगितलं होतं? बाई ह्या माणसाचं नाही असंच आहे. मी रात्री काय सांगितलं लक्षात नाही तुमचा? नाही तू सकाळी सांगत जा ना मग सरळ. अहो माझा लाडका भाऊ, तुमचा लाडका मेहुणा आणायला जायचंय त्याला स्टँडवर. एवढ्या सकाळीच कशाला यायला लावलं त्याला? दुपारी तरी ये म्हणायचं ना. तुम्हाला तेवढंच पाहिजे. माझा एवढा गोंडस भाऊ कसा उन्हाने काळा पडन, हाय का नाही? अगं मग काळा पडते तर मग संध्याकाळी यायचं. आता परत तसंच. तुम्हाला माहितीये ना संध्याकाळचा जरा अंधार झाला की त्याला दिसत नाही. अंधारा कुंधाराचं बोलायचं का? भीती वाटत नाही का त्याला? त्याला अंधारात बघून लोकांना भीती वाटेल. चालतंय जातो आणायला बरं का. चला उठा, उठा लवकर जावा. थांबा आंघोळ बिंघोळ करू दे ना मला जरा. आंघोळ कशाला? तिकडच एखाद्या वड्या बिड्यामध्ये डुबकी मारा आणि तिकडच नाश्ता करा. माझ्या भावाला बी चारा. जा. चहाचं बघ ना तेवढे. सांगितलं ना बाहेर करा. उठा लवकर. उठा. अगं झोपेत न उठवती का आयुष्यात न उठवती मला? जातो ना. निघा. आम्ही जाऊ का? जा. कशाला मला आम्हाला इथं? अरे मग सांगतो ना, थांबा ना 5 मिनिटं. वैतागलोय रे मी, वैतागलोय. बरं पण दाजी मला काय म्हणायचंय, अरे तुझं तर लग्न झालंय, मग तू आमच्यात येऊन का बसतो बर? अरे माझं जर लग्न झालं असतं ना तर मी दिवस बघितला नसता, रात्र बघितली नसती, कायम बायको पाशी बसून राहिलो असतो. आणि तू एक आमच्यातून बसतो. बनिया ते सगळ्यांच्या नशिबात नसतं. आता झालंय दाजीचं लग्न, नसतं जर इच्छा आहे लग्न व्हायची, पण नाही होत. आता काय करणार? नाही लग्नाआधी मी असंच म्हणायचो. हं. आता आलोय ना तुमच्यात, कळन तुम्हाला. अरे मग मी तेच म्हणतोय, बायकोला वेळ देत जा, बायको सोबत जरा चांगलं क्षण घालवत जा. कशाचं काय दुखणं मागे लागले एक. इंजेक्शन घ्यायला जायची का? अरे बाबा ते दुखणं नाही, मग तसलं दुखणं असतं तर गोळ्या औषधं खाऊन गप पडलो असतो मी. मग? मग काय म्हणजे काय अंतर्गत दुःख नाही का? अरे ते दुखणं म्हणजे आता काय सांगायचं? सहन होत नाही, सांगता येत नाही, दाखवता येत नाही. नाही तुला जसं वाटेल तसं सांग, तसं दाखव. खरूज आईला खरूच आहे. अरे मेडिकल मध्ये जायचं, मलम घेऊन यायचा, संपला विषय. अरे ती खरूज नाही रे बाबा. मग? ती खरूज तरी कशी तरी जाती, पण ही खरूज म्हणजे जातच नाही राव. अशी कोणची खरूच आहे पण? काय का ना हो? अरे जी खरूज लग्नानंतर माझ्या कायम बोकांडी बसली ती. लग्नानंतर खरूच नका इसकुटून बोल, डोक्याचा गोंदा झाला. माझा मेवना. आईला म्याव नाही वय. काय दाजी तुम्ही पण लग्न झाल्यावर बायको बरोबर भेटलेलं बोनस आहे तू, मग आणि तुम्ही त्याला खरंच मानता. अरे असला कसला बोनस? आणि बोनस आहे ना वर्षात एकदा भेटला तर माणसाला गोड वाटते. अरे हे दर उन्हाळ्या पावसाळ्यात आमच्या घरी येऊन बसतंय राव, काय काम नाही धाम नाही. आता परत तीच येते आमच्याकडं. मग त्याला काय थोडाफार पाहुणचार करायचा, जाईन ते लगेच 2-4 दिवसात. कळण पाहुणचार तुम्हाला. एक काम करा ना आता. काय त्याचं काय माहितीये का? हा. त्याला आणायला जायचंय. हा. तुम्ही घेऊन येता का तेवढं गावात त्याला? त्याच्या गावात? अरे म्याव ना तुझा, आणि जायचं आम्ही. अरे काय माहितीये का, मी गेलो ना ते काय करते माहितीये का, सारखं दाजी हे खायचंय, दाजी ते खायचंय, दाजी हे घ्या ते घ्या म्हणून हट्ट करते. आणि नाही जर दिलं ना रस्त्यातच तांगडे पसरून वरडायला लागतंय, मोठ्याने रडत बसतंय. बरोबर आहे दाजी, शेवटी लाडका मिळव ना. अरे असला कसला लाडका मेवना? आसन लाडका त्याच्या घरी. अरे मी कोणाला पोसायचं? माझ्या पोरांना पोसायचं, मेवण्याला पोसायचं का बायकोला पोसायचं? अरे पण तू गेला असता, आता आम्ही गेलो, आम्हाला काय लक्ष देणार कोणचा मेवना आणि काय मेवना आहे? येईन ना लक्षात येईन. कस काय? अरे माझा मेवना म्हणजे दिसायला सगळ्यात यागळा. तिथं तुम्ही गेले ना गावात, हो. स्टँडवर तुम्हाला जी चित्र माणूस दिसन का, हो. तो माझा मेवना आहे. हा का? लगेच असं 4 चौघात ओळखू येतो. तसे आपल्या गावात नमुने लई आहेत, पण ओळखीत त्याच्यासारखा नमुना नाही गावायचा. हा का? कळण तुम्हाला गावात आले हो. आणि मग त्याने आम्हाला खायला मागितलं पैसे. अरे बानिया
अरे का एवढा मोठा टोनगा झाला तू 5-10 रुपये खिशात नाही कर तुझ्या. हा कस काय लग्न जमवायचं आई बाप तुझं. नाही तुझ्या खिशातच 5 रुपये नसते तू काय करायचं ना आयुष्यात. नाही हाय पैसे, पण म्यावना तुझा खायला घालायचा आम्ही ते बरोबर वाटत नाही ना मग असं. दाजी कसं आहे, आयुष्यात लय तंगी चालू आहे, दाढी करायला पैसे नाही. मग काय काय माहितीये का ले लग्नाची हौस आहे ना तुम्हाला. लग्नानंतर असं करेन तसं करेन. एक काम करा ट्रायल बेसवर माझा मेवना सांभाळून बघा कळन तुम्हाला. नाही नको, आता एवढे गुणगान ऐकलेत ना त्याच्यातच आमची शिरली. अरे दोस्तासाठी एवढं करू शकत नाही का जाणाला का. आणतो बा. आता तू डायरेक्ट दोस्ताची आण घातली म्हणलो आणतो. अरे बान्या जाऊ चला. चल. जाऊ का? आलो आम्ही घेऊन मग. हा या घेऊन पार्सल. कुठे इथं चिव का घरी येऊ? कुठं बी ये पण आण पहिलं जाऊन त्याला बाबा. ते गाडी आणतोय का? हाय ना. चल मग. येतोय घरी आता. टाइम टाइम सोन्या. हा. हे जरा आतरंगी दिसते बरं का. आढळले ना. हा हेच म्याव नाही. उचलू का? उचल 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 उचल. चोर 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 किडनॅपिंग किडनॅपिंग वाचवा. अरे वाचवा. अरे उचलले उचलले अकरा उचलले. अरे पकडा पकडा हाला हाला किडनॅपिंग किडनॅपिंग. बान्या मला हेच लय आतरंगी वाटत आहे. याला उचलू त्याला सोड. याला सुट याला उचल. मला सुटा मला मला सोडा. अरे मला सोडा. अरे मला सोडा. मी काय केलंय. अरे 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 मला जाऊ दे रे. अरे मला लाभ जायचे रे. बोलू नको थांब. बोलू नको ना. गाव गोळा करतो का? अरे तुम्ही मला किडनॅपिंग करताय. किडनॅप नाही करीत. पण नाही आम्ही शांत राह. नाही नाही आम्ही हे मार अरे. खायला होते काय नु. मायले वर पत्र ओळख आहे बरं का. तुम्हाला सुट्टी देणार नाही मला सांगतोय आताच मी तुम्हाला. तू पहिला आमच्यापर्यंत वर ये, मग वरच्या ओळखीचं सांग. मला सोडा. तुम्हाला सांगतोय बरं का. मायला दमावलं का रे याने? काय दामावलं. हात काढ काय तुम्ही मेवण्याचं दाजी आहे ना? काय. अच्छा, दाजीचा मेवण आहे ना तुम्ही? हा हा मग ह्योच आहे. ह्योच आहे बरोबर. चला चला अरे चला. तुम्ही काय आले. आम्ही नाही आलोय. या दाजीला काय अक्कल आहे. असली खदरी बदरी बोला लावलेत मला यायला. खत्री बदरे ए चल. ये पाय पाय. थांबा थांबा थांबा. थांबा 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 थांबा. अरे काय झालं माहिती का. लय वाट बघून बघून वाईट टाकलो. पाय दुखून आलं. आता जाऊ द्या. आता मला मानाने घेऊन चला तुम्ही. मानाने हा. म्हणजे मला माहिती बान्या मानाने कसं घ्यायचं. बघ याला माहिती. घे बाबा तुला माहिती तर घे. अरे काय नळ मारतो काय मला. मानाने घेत होतो ना. तसल्या माना नाही. मान सन्मानाने घे. बरं जाऊ दे. चल मग आपला मी बसतो गाडी. चला वळवा गाडी लवकर. सोन्याला का ठोया का डायरेक्ट मान दाबी तू का मर्डर करतो का त्याचा? तेच म्हणलं मानाने घे. वळवा वळवा. अरे हो ना हो. स्वतःची गाडी असल्या का वळ 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 काय करता? वळवतो ना 2 मिनिट थांबा. यायला गाडी एकाची रुबाब एकाचा. लय बोलताय राव तुम्ही राव. ए, बस रे याला घेऊनच जायचं नाही. नाही नाही बसतो 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 बसतो. हे तर राहतात. काय काय घेऊन आले काय माहिती का. आता इथंच राहतो काय काय यांचा. हा मग आजीला पण हात केला नाही का. पाठवली तुले का नेला. अरे 4 चाकी माझा जास्ती मस्त एसी मध्ये आला असतो. नाही दाजी काही खेळत नाही बोलत. एसी पाहिजे. एसी पाहिजे. आता अरे पडले पडला काय करावं. अरे तुम्हाला आज काय करायला करावं. बरं ते जाऊ दे. मी काय म्हणतोय. काय? तुमचं नाव काय गाव काय आणि तुम्ही करता काय. काय आम्हाला पोरगी बघणार आहे का? अरे खरं तुला तुला कोण पोरगी द्यायला मोकळे. अरे मला कोण न्यायला आले. त्यांची नाव तर कळली पाहिजे. हा मी बन्या. तू ना मी सोनिया. हायचा पाण्या सोन्या. बरं पाण्या आणि सोन्या हा. तुम्ही सक्क भाऊ का रे? नाही का नाही. आम्हाला काय माहिती. आमच्या बापाला जाऊन विचार. तुमचा बाप कुठे. गेला वर. बरं बरं मी वर गेलो ना मग चला. विचारतो. बरं पाण्या सोन्या तुम्ही करता काय आणि खाता काय. अरे तुला काय करायचंय बाबा. बस ना गे.
विचारलं का विचारण्याची चुकी झाली माहिती. कायला विचारतो बाड 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 आईला पाणी ते दाजी बरोबर झालं दाजी नाही आलं याच्यामुळे शेवायतामुळे नसं आलो. अरे मग काय नुसता डोक्याला का रे काय हे त्या दाजीला आता सुट्टीच देत नसतो, मला न्यायला आलं आणि पाठवलं ती खंदरी बंदरी. ए, उतर याला नाही 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 नाही. बरं बान्या सोन्या, हा. अरे भूक लागली, नाश्ता चालला का? ए, गप्पाने काय बोलूच नको यार. अरे अजिबात. बोलू नको काय, अरे लय नाही खाणार. मिसळ असेल तर 6 पाव आणि वडापाव असेल तर 10 पाव. ए, काय नको बोल अजिबात बान्या. अरे चारा राव नका राहते मग बघा, मग मला भूक लागली राव, चारा राव. बान्या गाडी पळव कधी पोचन असं झालंय मला. गाडी नको बोले, अरे मला नाचायचं, अरे भूक लागली. अरे लय भूक लागली, काय लागलं लागा राव, चारा राव. अरे 7 जन्माचा जेवला नाही का काय. लागा चालला नाही तुम्ही. थांबा 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 थांबा, थांबा माझ्या दाजी, माझ्या दाजी थांबा तुम्ही, थांबा. ओ दाजी, असं कसली खगडी माणसं लावल्यात जागा मला आणाय राव. उपाशी मारलं त्याने मला, नाही नाही चालला. आईला ह्या मेवण्याला काही बसम्या झालाय काय नु, काय मग उपाशी असते का. बरं ते जाऊ द्या. अहो दाजी तुमचा लाडाचा मेवना गावात येतोय, त्याच्या स्वागताची जंगी तयारी केली का ना तुम्ही? केली ना, लय मोठी तयारी केली होती. कुठे पण त्याचं काय झालं माहितीये का, डोनाल्ड ताते आहे का, त्यांच्या बावकीचा दावा निघाला नेमका, आणि मेलडी वहिनी आहे का, तिच्या भावाच्या गाण्या बांगड्याचा कार्यक्रम आहे आज, त्याच्यामुळे जाऊ द्या म्हणलं. ओ दाजी, अहो एवढी मोठ्या नव्हती बोलायला सांगितली. अहो तुमच्या गावातील सरपंच बिरपंच बोलवायचं ना कराव. हा बोलू ना आपण. आता तू माघारी गेला पुढल्या बारीने आला ना, मग बोलू बर का. आता कुठं माघार लावता राव मला, एकतरी यांनी मला उपाशी मारले. तुम्ही एक काम करा, जावा डायरेक्ट असं माग आणि मटण घेऊन या गावात. तो मी जातो घरी, ताईला सांगतो मटणाचं साहित्य काढा, मसाला बिसाला काढून ठेवला होतो. आज उपास आहे माझा. अहो तुमचा उपास आता तरी मी खाईन ना. तुमच्यासाठी कुठे आणलंय ते, माझ्यासाठी आणायला सांगतोय तुम्हाला. चालते. आणि परत आहे ना, ही बंगरी पाठवू नका. आणि येताना तुम्हाला 4 गाडी घेऊन यायला सांगा काय त्यांना. अरे एवढी 4 पायाची माणसं पाठवली की काय कामात 4 पायाची माणसं, एवढं गरम होते इथं, ऊन लागत एकतर. डोक्यावर छत्री धरा ना त्याच्या. सांगा त्याला जरा. आता तेच राहिले. कळत नाही का तुम्हाला काय, एवढा लाड कमी होणं माझा आला इथे. दाजी बघा बाई, दाजी किती हसते नाही का, असं प्रेम लागते. दाजी लगा तुझ्या पाय काय काय ऐकून घ्यायला लागत आम्हाला. अजून थोडं ऐकन पुढे जाऊन घरी सोड त्याला. दाजी कुणाचं आहे, माझं कळलं का. घे बस अरे बाबा तू तोंड पण ठेवून आल्यापासून बंदच नाही याचं तोंड. बस तू याला ना भविष्यवाला ठेवला असता ना. चल तू दाजी लवकर घेऊन या, मला लय भूक लागलेली आहे. हा चालतंय आलो बर का. वाढ बघ इकडं कुठे, अध्यक्षाकडे जायचं होतं नाही का. अध्यक्ष काय खिशात हात घाला चला. अरे काय सारखं खिशात हात घालायला होता, माझ्या पैशाचं झाड आहे. तसं नाही, पण काय माहितीये का, माझ्या घरी मस्त पैसे आहेत, मग? फार बंडल पडले. पण काय आहे, मी आव्हाना आलाय घरी, आणि पैसे घेण्यासाठी जरी घरी मोकळ्या हाताने गेलो ना, तर बायको ठाणा बॉम्बलायला लागेल. माझा भाऊ इतक्या दिवसांनी आलाय, यो बाबा आलाय, हात हलवीत तसाच मोकळा. त्यामुळे ना घरी जाता पैसे जर मटण घेऊन जातो. बघा बरं असलं तर 500. किती दिवस मुक्काम आता मेवण्याचा? मेवण्याचं काय राहीन 5-6 महिने. 500 महिने हा, आणि एवढे दिवस का? त्याचं काय झालं माहिती का अध्यक्ष, ते तिकडं भाण्या बोंबलत हिंडतय, काय काम धंदा करत नाही. सासरा म्हणला दाजीकडे जाऊन राहा, इकडं आले तरी सुधरण ना त्यो, म्हणून इकडे पाठवून दिलाय त्याला. आपण दाजी 7-8 महिने काय बसून खायला घालणार काय? मी बसून खाऊ घालत असतोय का त्याला. मग? 4-5 म्हशी घेणारे चांगल्या, आणि त्याला शान काढायला लावतो का नाही बघा. हा, आता आहे ना अशा म्हशी वाढवतो ना, दूध व्यावसायिकच होतोय बघा आता मी. अरे वा, हा, आपण काय बसून नाही खाऊ घालणार त्याला, चांगला शेण काढू रगडू घेणारे. अरे वा लय भारी. बरं चला येऊ का मग. हा. चालते. आईला याचा मेवना सारखा येतो, हाय कोण ती तर बघावं एकदा, जाऊ त्याच्या घरी. चोरी करायचा विचार आहे काय? तू मेवना आहे काय? मग मीच मी नाही. वा लय भारी. अरे आत्ता आज या घडीला मार्केट मध्ये आपण कोण आहे? म्हशीचं शेण काढणारा.
काही बोलू नका. कोण म्हणलं तुम्हाला? आत्ताच तुझ्या दाजीने सांगितलं मला. अरे तुझा दाजी म्हणत होता म्हशीचं शेण काढायला माणूस भेटत नाही म्हणून खास सासरवाड्यावरून मेहुण्याला आणलंय म्हटले. शेण काढायला हं. असे म्हणले? पण दाजीने बरोबर माणूस शोधून आणला. बरोबर म्हशीच्या पायाखालनं जाऊन शेण काढेल. ताई, ए ताई, दाजी बघ मला काय म्हणले. कोण बडीचा म्हणलं बरं माझ्या भावाला शेण काढायला आणले म्हणून? कोण? हा, गेला पळून ताई ते. दाजी म्हणले का त्याला असं? हा, हा, ते मला सांगत होता असं. येऊ दे तुझ्या दाजीला, त्यांच्याकडे बघतेच आता मी. चांगलं ते बरं बघ. हा, तू नको काळजी करू, किती सुकून गेलाय. चल तुझ्या ना आवडीचं खायला बनवते. हा, चल. चालते चालते. बघायला लागली आता. या 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 या, तुमचीच वाट बघते. या इकडे या. पळून पळून कुठं पळणार आहे? इकडेच यावं लागणार. या, बसा बसा बसा. अहो, बसा ना. मटण आणले मेवण्यासाठी. हा ना, हा. नावच कमवलंय. काय झालं काय नेमकं? काय झालं? हा. कुणाजवळ म्हणलं? काय? शेण काढायला आणलंय माझ्या भावाला इथं. हा, हे, मी नाही बोललो. कोण बोलला असं तुला? आता तुम्ही बोललेच आहे. लोक घरी येऊन बोलले का? लोक घरी आलती. हा, लोकांना बघवतच नाही बघ. दाजीन मेवना जरा कुठं जवळ यायला लागली की आलीच काड्या टाकायला. कोण होतं काय माहिती? कोण होतं मेवणे पाटील? ते बघा आणि पांढरे कपडे काढून आणत. बगड्यावानी पांढरी कपडे, पांढरी टोपी. माणूस बी बगड्यावानी असाच होता का? हा, यायला अध्यक्ष पिळकलं वाटतं इथं येऊन. काय? अध्यक्ष बोलला असेल. मग तुम्ही बोलल्याशिवाय अध्यक्ष इथं आलं का? शेण काढायला आणले का? तसं नाही ग. पण आता तू मला सांग, तो तिकडे काय कामधंदा करत होता का तुझ्या माहेरी? नाही. म्हणून त्याच्या वडिलांनी इकडे पाठवला का नाही त्याला? हा, मग आता इकडं आला, त्यांनी समजा दुग्ध व्यवसाय चालू केला, 4 म्हशी घेतल्या, तर त्याचं शेण काढावं लागन का नाही? काढावं लागन ना. हा, बर, कष्ट करतोय, पैसे कमवतोय म्हणल्यावर शेण काढणं काय वाईट आहे का? नाही त्यात काय लाज वाटली पाहिजे का? नाही. अगं, छोटी छोटी कामं करूनच माणसं मोठं विश्व निर्माण करतात. उद्या जर त्यांनी 4 गाई म्हशी घेतल्या, त्यांचं शेण काढलं, दुधाचा धंदा चालू केला, नाव केलं, मोठी डेअरी टाकली, तर त्यात काय वाईट आहे का? नाही नाही. दाजी हा. उघडलं. काय? माझं डोळं उघडलं. बघितलं का भाऊ तुझा? दाजी आईला. मला आशीर्वाद द्या. वा 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 वा. आशीर्वाद नाही, तुला 4 म्हशीच घेऊन देतो आता. मग उद्या आणून द्या. हा, चालतंय चालतंय. नुसतं टाक चारण काढ दारा. करतो दाजी, टेन्शनच घेऊ नका. आईला उशिरा का होईना, भावाचं डोळं उघडलं तुझ्या. कुत्र्याच्या पिल्लावानीच गंमत झाली. म्हणजे मग ताई बघ ऐका, आता एवढं चांगलं काम करायला लागलो तरी कुत्र्याचे पिल्ल बांधतात. तसं नाही, पण कष्ट करायला तयार झाला का नाही तो? त्याला थोडं उशिरा कळलं म्हणून म्हणलं. मागून आली पण अक्कल आली. द्या द्या, त्याला आहे ना 2-4 म्हशी घेऊन द्या. पण ना महिनाभर त्याला आराम करू द्या. वाळलाय माझा भाऊ. महिन्याभरानंतर म्हशी घेऊन द्या. महिन्याभर कसं त्याला मी खाऊ पिऊ घालन आणि मस्त तरतरीत करन. म्हणजे कसं म्हशीचं काम करायला त्याला बळ येईन. बरोबर ताई, मला लय भूक लागली. त्यांना लवकर ते मटण. किती आणले? आणले 1 किलो आणले. चला चला, तुम्हाला आळणी देते काढून. मेवना म्हणजे माझं लय गोड. फू